गळतीच्या कामावर पालकमंत्री आबिटकर ॲक्शन मोडवर. पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा. 20 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काळंबवाडी धरणाच्या गळती काढण्याच्या कामाला गती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची व्यापक बैठक घेतली. ही बैठक घेण्यापूर्वी त्यांनी काळंबवाडी धरण गळती दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून या कामाचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित काळंबवाडी धरणाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ स्क्रीन चित्रफितीतून पालकमंत्र्यांना संपूर्ण माहिती दिली. अधिकाऱ्यांनी 20 जूनपूर्वी धरणाच्या गळती काढण्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, शाखा अभियंता सूरज बरगाले, उप अभियंता विजयसिंह राठोड यांच्यासह प्रशांत कांबळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण जाधव यावेळी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी 20 जूनपूर्वी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. काळंबवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न जो होता त्या प्रश्नासाठी शासनानं या सगळ्या कामाला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे. हे काम गतीनं चाललं आहे. त्या कामाची प्रत्यक्ष चाललेलं एकूण प्रगती आणि त्याचबरोबर अजूनही ते लवकरात लवकर व्हावं यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देणं आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करणं यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहे. पहिल्या टप्प्यातलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि या पहिल्या टप्प्यातल्या कामाची गती वाढवत साधारणतः 1 ते 20 जूनपर्यंत अजूनही याच्यामधला जो काही दुसरा टप्पा आहे त्या सगळ्या टप्प्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं धावपळ आमची सगळी जलसंपदा विभागाचे अधिकारी करत आहेत आणि योग्य पद्धतीनं यावर्षी आणि त्याच्यानंतर उर्वरित जे आहे ते काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल. आणि काळंबवाडी धरणाच्या गळतीचा जो काही बरीच वर्ष सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता त्या सगळ्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्या चाललेल्या प्रयत्नाला अतिशय चांगली यश येते. धरणाच्या गळतीच्या कामाचं जी काय दुरुस्तीच्या कामासाठी जी काय सुरुवातीला टेंडर मंजूर झालं त्या मंजूर झाल्यानंतर थोडासा आणखी उशीर झाला पण प्रत्यक्षात त्याचं काम सुरू झालं. आता ते कामही सुरू झालं आणि प्रत्यक्ष कामाच्या वस्तुस्थिती तिथं कशा पद्धतीनं प्रत्यक्ष काम चाललं हे आम्ही सगळ्याच मंडळीने बघितलं. कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याच्याबरोबरीनं योग्य पद्धतीचं मॉनिटरिंग की जे अतिशय गरजेचं आहे त्या पद्धतीचं सुद्धा जलसंपदा विभागाच्या आमच्या सगळ्या टीमचं काम चाललं आहे. लवकरात लवकर म्हणजे साधारणतः 20 जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातलं सगळं काम पूर्ण होईल आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली टीम काम करते. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.